बरोबर आहेस का? हो, एक बरं झालं, चोरीच्या निमित्ताने आपण बाजूला काढून ठेवलेली जुनी चांदीची भांडी आपल्याला विकता आली. केवढी समय होती ना, टाळकर पडली असती ना, कोणाच्या कपाळ मोक्ष झाला असता एखाद्याचा. सगळे जुने वाण होते, गुलाबदाणी, अत्तरदाणी, सगळ्या वस्तू कशा जड होत्या. सगळ्या वस्तू डोळ्यासमोर येतात सारख्या. ए बाई, त्या सगळ्या वस्तू खरंच चोरीला गेल्यासारखी काय दुःखी होतीयस? त्या वस्तू विकून तर हा पैसा उभा केला ना आपण. आता 1 महिन्याचं भाडं मारूया आता बिल्डरच्या तोंडावर, आणि 1 महिना बसू निवांत. त्यामुळे लगेच महिनाभर ढोसून बसू नका घरात. ह्या महिन्याच्या आत भैया साहेबांकडनं आपल्या इस्टेटीचा वाटा आपल्याला मिळवायचा आहे, लक्षात असू द्या. हो, आता आणखीन काय विकण्यासारखं शिल्लकच राहिलेलं नाहीये. हो, आपण दोघं सोडून. आपण दोघं तर कुचकामी होतो. मला घरातल्या कामाचा कंटाळा आणि तुम्हाला कुठल्याही कामाचा कंटाळा. काम म्हटलं की हातपाय थरथरायला लागतात तुमचे. बसल्या जागी पैसा हवा असतो तुम्हाला. तू कौतुक करतेस का कटकट करतेस? जे कौतुकच आहे. मग ठीक आहे, काय कटकट केलेलं मला आवडत नाही, आधीच सांगते. रावसाहेब गेले नाही वाटतं अजून अंगातनं. ए बाई, गेली गेली, त्याची आठवण सुद्धा काढू नकोस. पैसे सगळे गोळा करून ठेवा, उद्या त्या बिल्डरच्या तोंडावर मारायचे नेऊन. आपण दोघे जाऊया. आले मी. तू कुठे निघाली? बाळू एकटाच किचन मध्ये काम करतोय. पश्चिम मावशी नाहीये घरात आणि इंद्रनील घरात नाही, त्यामुळे स्वानंदीचा पाय घरात ठरत नाही. आले मी. ही बाळूच्या मदतीला गेली. उत्तर पटापट. सायली, अगं सायली, आपण का आलोय इथे? मला काहीतरी सांग. काय? संपदा इथे बसले, तिला बोलायचे तुझ्याशी. अगं मग आपण घरीही बोलू शकलो असतो. प्रत्येक गोष्ट तुझ्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे का ग? कोण समजतेस ग तू स्वतःला? तुझे वागते तेच बरोबर, तुला जे वाटतं तेच चांगलं, तू जे करतेस तेच परफेक्ट, तुला जे वाटतं तेच नंबर 1, हो ना? पण असं नसतं अगं. कधी कधी ना दुसऱ्याचं म्हणणंही बरोबर असू शकतं, पण तू ते ऐकून घेशील तर ना. सायली, काय झालंय तुला? चल. ओ माय माय सायली, यू डिड अ ग्रेट जॉब. चक्क काकूबाईंना आणलंस कॅफे मध्ये. ए हा, तुला बोर नाही केलं ना फार? म्हणजे घरगुतीच खायला पाहिजे, काटकसर अँड ऑल. तू का वाकड्यात शिरतेस? काय खाणार? नाही, काही नकोय मला. हे ग, कॉफी तरी, म्हणजे कधीतरी बाहेरची कॉफी प्यायला मिळत असेल ना. घरात बनवून कंटाळा नाहीये. एक्सक्यूज मी, 2 more कॉफी. कधी कधी हॉटेलमध्ये खायला मलाही आवडतं आणि आम्ही येतो. एकदा तुलाही पाहिलं नव्हतं का? पण संपदाताई तर नेहमीच इथे येते. नाही, ते आलंय माझ्या लक्षात, पण आम्ही नाही जात नेहमी, कधीतरी जातो. म्हणूनच तर जळतेस ना माझ्यावर.